बऱ्याचदा लोक म्हणतात की आमचे ग्रह खराब आहेत, आमचे नक्षत्र खराब आहेत, त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो, आमची वास्तू खराब आहे. पण त्याच्यावरून एक महाभारतातली एक स्टोरी आहे. त्याच्यामध्ये धृतराष्ट्र राज ज्योतिषींना बोलवतात आणि दुर्योधनाची पत्रिका दाखवतात आणि राज ज्योतिषींना विचारतात की दुर्योधन राजा बनेल का. राज ज्योतिषी पत्रिका चेक करतात आणि म्हणतात की याच्या पत्रिकेत तर राजयोग आहे, हा नक्कीच राजा बनेल, हा युद्ध जिंकेल. ह्या एका पॉइंटवर धृतराष्ट्र युद्धाला तयार होतात आणि युद्धाची सुरुवात होते. त्याचबरोबर युद्धाचा मुहूर्त नकुल आणि सहदेव यांनीच दिलेला असतो. बट युद्धाची सुरुवात होते आणि 8 दिवस होऊन जातात. 8 दिवसानंतर अर्ध्यापेक्षा जास्त कौरवांची सेना गायब झालेली असते, म्हणजे ढेर झालेली असते. परत एकदा धृतराष्ट्र राज ज्योतिषींना बोलवतात आणि विचारतात हे कसं काय. राज ज्योतिषी परत एकदा पत्रिका चेक करतात आणि म्हणतात की ग्रह ताऱ्यांची नक्षत्रांची पोझिशनच चेंज झालेली आहे. त्यांच्याकडे कोणतरी असं आहे त्याने हे सगळं चेंज केलेलं आहे. धृतराष्ट्राच्या साईडला विदुरजी असतात. विदुरजी म्हणतात तिकडे कृष्ण आहे, तर कृष्णाच्या पायाशी सर्व ग्रह तारे नक्षत्र वास करत असतात. याच्यातून आपल्याला एक गोष्ट समजते, जर आपण कृष्ण भक्ती केली, आत्ताच्या घडीला जर विष्णू सहस्त्रनाम याचा जर पाठ केला तर आपल्याला कोणत्याही संकटातून मुक्ती मिळते. आपले नवग्रह 27 नक्षत्र यांचे कोणतेही दोष असतील तर या विष्णू सहस्त्रनामाच्या योग्य पठणाने, कारण त्यांचा उच्चार योग्य होणं खूप गरजेचं असतं. आपलं इंटेन्शन महत्वाचं आहेच, पण याचा उच्चार जर योग्य प्रकारे केला तर आपल्याला नक्कीच लाभ होईल. तर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ किंवा ऍटलीस्ट ऐकणं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला नक्कीच लाभ होईल. धन्यवाद.